मुंबईत विकास कामांच्या नावाखाली रस्त्यावरील झाडाच्या बुंद्याभोवती मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण झाल्यानं झाडांचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशननं केला आहे। पाणी, हवा आणि पोषक द्रव्य मुळापर्यंत न पोहोचल्यानं झाडं कमकुवत होत असल्याचं पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तसंच डिकाँक्रिटीकरणाची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे। विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याची गरज देखील व्यक्त होते। सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळते आणि अशामध्येच आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी झाडं सुद्धा ही पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली, कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळाली। अनेक वृक्ष जे आहेत त्यांच्या फांद्या किंवा संपूर्ण वृक्ष हे रस्त्यावर पडलेलं पाहायला मिळालं। नेमकं हे का होतंय ह्याचंच कारण शोधण्याचा प्रयत्न आपण खरं तर करतोय आणि या सगळ्या संदर्भात मुंबईतली एक संस्था आहे वॉचडॉग फाउंडेशन यांनी या सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला एक पत्रव्यवहार केलाय। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या मागे ज्या स्थितीमध्ये सध्या आपण हे वृक्ष पाहतोय त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईतील जे काही रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर असलेली ही झाडांची सभोवतालची जी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं जे काँक्रिटीकरण, डांबरीकरण आहे त्याच्यामुळे खरं तर या झाडांचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। आहे का आता रिपोर्टिंग करत असताना हे झाड इथे पडलेलं आहे, हा व्यक्ती जो आहे तो सुद्धा वाचलेला पाहायला मिळते। सोसाट्याचा वारा आहे आणि अशातच ही फांदी झाडाची पडली। वरती आपण जर पाहिलं तर खरं तर सुदैवाने मी स्वतः या अपघातातून वाचलेलो आहे। खरं तर हा व्यक्ती सुद्धा होता। काय झालं दादा आता तुम्ही इथून जात असताना काय झालं आता अचानकपणे वाचलेला हा घटना घटित जाती, गिर जाता है बाइक, एक्सीडेंट हो जाएगा, पीछे से आगे तो मार देता, मुश्किल होता। सुदैवाने तुम्ही वाचलात याच्यामधलं। मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलं की वरून ही जड फांदी तुमच्या अंगावर न पडता बाजूला पडली आणि सुदैवाने तो दुचाकी चालक सुद्धा वाचला याच्यामध्ये। आम्ही याचा सातत्याने पुरवठा करत आहोत की डिकाँक्रिटायझेशन झाडांचं झालं पाहिजे। तसा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा डिसिजन आहे की प्रत्येक झाडाच्या मुळापाशी किमान 3 फूट बाय 3 फूट जागा सोडली पाहिजे। पण आमची अशी मागणी आहे की 3 फूट बाय 3 फूट ही जागा अपुरी पडेल, त्याच्यापेक्षा तुम्हाला कमसे कम 5 फूट बाय 5 फूट अशी जागा सोडावी लागेल, कारण ही झाडं आहेत ती हेरिटेज झाडं आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित समी, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।